जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सूर्यवंशी आणि डॉक्टर सौ सूर्यवंशी हे रुग्णांची लूट करून फसवणूक करतात। शासकीय योजनेच्या आधारे बोगस आर्थिक लूट करून रुग्णांची फसवणूक करत असून त्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करत हॉस्पिटल बंद करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय नागरिक अधिकार संघटनेचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुनील जावळे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले असून त्वरित चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी सौ सूर्यवंशी हे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य इंदिरा हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालवत असून सदर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची वेगवेगळ्या माध्यमातून लूट केली जात आहे। तसेच सदर डॉक्टर हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गैरवापर करून बोगस बिलाचे पैसे काढत रुग्णांबरोबरच शासनाची आर्थिक लूट करत आहेत। सदर गोष्टीकडे स्थानिक वैद्यकीय अधीक्षक तसेच शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे दिवसेंदिवस या हॉस्पिटलच्या गैरप्रकारात वाढ होत असून जनतेची मानसिक, शारीरिक, आर्थिक लूट होत आहे। तसेच सदर डॉक्टर हे गुंड प्रवृत्तीच्या काही व्यक्तींना हाताशी धरून दहशत निर्माण करत आपला गैरप्रकार चालवतात। त्यामुळे सर्वसामान्य त्यांच्या विरोधात तक्रार देऊ शकत नाहीत। त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे भारतीय नागरिक अधिकार संघटनेचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुनील जावळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज मी प्राध्यापक सुनील जावळे भारतीय नागरिक अधिकार आंदोलन या संघटनेचा प्रांताध्यक्ष समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, शल्य चिकित्सक कार्यालय, आयुक्त कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, CO यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मी आलेला आहे। जामखेड या ठिकाणी डॉक्टर सूर्यवंशी दाम्पत्य जे आहे या दाम्पत्यानं शासनाच्या योजनेवरती गरीब अडाणी अज्ञानी लोकांचा गैरफायदा घेऊन त्या योजनेच्या अनुषंगानं खोट्या कागदपत्राच्या आधारे एक प्रकारचा दरोडा टाकलेला आहे। खोट्या कागदपत्राच्या आधारे या रुग्णांची लूट केली जाते आणि तसेच मोठ्या प्रमाणावरती वैद्यकीय व्यवसायामध्ये गुन्हेगारी आणि गुंड प्रवृत्ती त्यांच्यामधून आम्हाला दिसून येते। त्यांचे जे हॉस्पिटल इंदिरा हॉस्पिटल आहे या इंदिरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावरती लूट होत आहे आणि या लुटीच्या निषेधार्थ लोकांना, जनतेला न्याय मिळाला पाहिजे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, शासनाच्या योजना रुग्णांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। या सर्व मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने केलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत। आमच्या संघटनेच्या वतीनं हा सामाजिक न्याय मिळवून घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत। आम्हाला कशाही पद्धतीच्या धमक्या आल्या, आमच्या विरोधामध्ये गुंड वापरले, आमच्या विरोधात गुंडगिरी केली, तरीही आम्ही त्याला घाबरणार नाहीत। आम्ही ठामपणे रुग्णांच्या हिताच्या बाजूने आहोत, सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत आणि सामाजिक न्याय जनतेला जोपर्यंत जामखेडच्या मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच कंटिन्यू चालू राहील। आणि या संदर्भामध्ये डॉक्टर शल्य चिकित्सक अहमदनगर आणि जामखेड तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालावं। यांची कर्तव्यापासून ते दूर जात आहेत, कर्तव्यापासून त्यांना दूर जाता येणार नाही। तसेच जामखेड या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक श्री मोराळे साहेब यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता कामा नये। त्यांनी कर्तव्यापासून पळवाट शोधू नये। त्यांनी या प्रकरणामध्ये सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही सनदशीर मार्गाने त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना या ठिकाणचा जबाब विचारणार आहोत आणि त्यांचे जे बोगस कागदपत्र, बोगस अधिकार आणि बोगस आर्थिक व्यवहार, गुंडगिरी, दडपशाही या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि त्यांनी या ठिकाणी योग्य पद्धतीनं तपास करावा, चौकशी करावी। त्यांचं ते कर्तव्य आहे।
रोजच्या कर्तव्यापासून त्यांनी अजिबात बाजूला जाऊ नये. आम्ही त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.